बाहेर पाऊस पडत असेल तर घरात ही रेसिपी मात्र नक्कीच झाली पाहिजे। त्यासाठी आपल्याला स्वीट कॉर्न सोलून अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे। उकडलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा, लाल पिवळी हिरवी ढोबळी मिरची आणि किसलेलं गाजर यात घातलंय। बेसन, तांदळाचं पीठ, हळद, लाल तिखट, धणे जिरे पावडर, आलं लसणाची पेस्ट, मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घालून आपल्याला हे मिश्रण छान मळून घ्यायचे। तयार झालेल्या मिश्रणाला वरून थोडेसे तीळ लावून घेतले। इथे आपण स्क्यूअर्सच्या मदतीने हे कबाब बनवले आहेत। आपल्याकडे स्क्यूअर्स किंवा स्टिक्स अवेलेबल नसतील तर तुम्ही याला टिक्कीचा आकार सुद्धा देऊ शकता। तेल छान तापल्यावर आपल्याला एक एक कबाब त्यात सोडायचे आहेत। थोड्या थोड्या वेळाने ते फिरवून आपल्याला सगळ्या बाजूने ते व्यवस्थित तळून घ्यायचे। तयार झालेले कॉर्न कबाब तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा।